नमस्कार, मी पंजाब डक सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर जिल्हा, पुणे, त्याच्यानंतर इकडं धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग 25 तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे, कुठंतरी थोडाफार पाऊस पडणार आहे, सडा टाकल्यासारखा. असा खूप काय मोठा पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. कोल्हापूर, सांगलीकडे, साताऱ्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे, तिकडे पेंडोलचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या, कारण की 24-25च्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेंब पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग त्याच्यानंतर 25 नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल. त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज म्हणत असतो ना, तुम्ही एक वहीमध्ये काय करा, वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला एक कायमचाच अंदाज लक्षात घ्या. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान, म्हणजे किती 2, 3, 4, 5, 7 डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जितके विभाग आहेत तितक्या विभागापैकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाटाचा पाऊस येतो, हे कायमचं लक्षात घ्या. म्हणजे पुढच्या वर्षी 2026ला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरमध्ये एक अवकाळी येणं हे लक्षात घ्या. तर मग तसा एक मग आता ह्या डिसेंबरमध्ये लागताना एकदा एक अवकाळी येणार आहे, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे, तर मग ते पाऊस काय होणार आहे 29 तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल, पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार आहे. मग ते छत्तीसगडकडे जात असताना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे. मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड, मध्य प्रदेशकडं काही पडन, त्याच्यामध्ये अमरावतीकडं, अकोल्याकडं ह्या पट्ट्यात पडत पडत उत्तर महाराष्ट्राकडं मग ते काय होईल 28 तारखेपासून ते 2 डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग 29 तारखेचे 5 डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे, म्हणून लक्षात घ्यायचा. पण मागं जसं पडला तसं काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं, इगतपुरीकडं तिकडं थंडी जास्त असल्यामुळं तिकडं काही खूप काही पावसाचा असर होणार नाही. पण आता हे जे 23, 24, 25च्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे, ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळं हा अंदाज लक्षात यायचा. नांदेड जिल्हा, कारण की तेलंगणाकडे पडत असल्यामुळं नांदेडच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील, लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील, यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील, बीड जिल्ह्यात तसंच होईल, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात तसंच होईल, पुन्हा धाराशिव जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंब येतील, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी थेंब येतील. फक्त पाऊस चांगला कुठं पडणार आहे मग कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे त्या पट्ट्यामध्ये चिपळूण त्या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण असणार आहे. गोव्याकडे जास्त राहणार आहे, पणजीकडे राहणार आहे, म्हणून हे लक्षात. पण महाराष्ट्रात असं मग सगळीकडे असा नुकसान होईल असा काही पाऊस पडणार नाही, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर काय होणार, राज्यात परत हे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात वातावरण खराब राहील आणि परत पुन्हा एकदा तीव्र थंडीची लाट येणार आहे. याचा देखील अंदाज आपण परत पुढच्या अंदाजामध्ये दिला जाईल. धन्यवाद.